$100,000 अकाउंटवर हा आपला पहिला ट्रेड आहे, जिथे आता घेताच $250-200 लॉस चालू झाला. आता क्वांटिटी मोठी तर आपल्याला प्रॉफिट लॉस पण मोठे दिसतील. ठीक आहे, काही अडचण नाही. ह्याच्यामध्ये मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस यूज झालेलं आहे. ठीक आहे, तर हे बघा, या रेंजच्या वरती जेव्हा ही कॅन्डल क्लोज झाली तिथे आपण एंट्री केलेली आहे आणि या स्विंगच्या खाली आपला स्टॉप लॉस आहे. आता या ट्रेडमध्ये मी मॅक्झिमम क्वांटिटी माझी ट्रेल करण्यावरती फोकस करणार आहे. ट्रेलिंगचा अर्थ काय की मला स्टॉप लॉस वरती शिफ्ट करत जायचंय आणि जेवढा मोठा मूव्ह कॅप्चर करता येईल तेवढा करायचा आहे, कारण हा जो सेटअप आहे तो स्पेशली ट्रेंड कॅप्चर करण्यासाठी. ठीक आहे, आणि तर स्टॉप लॉस होतात आपले काहीतरी $570 किंवा $600 अप्रॉक्स लॉस होऊन जाईल. ठीक आहे, बघू पुढे काय होतं. हे घ्या, मोमेंटम आपल्या फेवरमध्ये येतोय आणि $1400 इथे प्रॉफिट रनिंग आहे आपला. ठीक आहे, मी तुम्हाला डेल्टा एक्सचेंजला या ट्रेडच्या मागची सायकोलॉजी समजवतो. हा ना एक मेजर रेजिस्टन्स होता, हा येलो कलरने जो मार्क केलाय. ठीक आहे, आता इथे जेव्हा ही रिजेक्शन कॅन्डल आली असेल, ही रेड कॅन्डल, ठीक आहे, 15 मिनिट्सला पण दाखवतो. हे बघा, जेव्हा मेजर रेजिस्टन्सला ही रेड कॅन्डल आली असेल तर इथे खूप साऱ्या लोकांनी शॉर्ट केला असेल. ठीक आहे, रेजिस्टन्सला रेड कॅन्डल म्हणजे काय, लोकांना वाटेल इथं मार्केट खाली जाईल. ठीक आहे, मग लोकांनी एसएल कुठे लावला असेल, इथे वरती या कॅन्डलच्या, कारण दुसरा काही पॉईंटच नाहीये. कोणी बफर दिला असेल, कोणी एक्झॅक्ट तिथे लावला असेल. आता मार्केट जेव्हा या रेजिस्टन्सला ब्रेक करतो ना आणि थोडा सुद्धा वरती जायला चालू करतो तर हे जेवढे एसएल आहेत ना तेवढे हिट व्हायला लागतात सेलर्सचे. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, सिंपल क्वेश्चन विचारतो, जर सेलर्सचे एसएल हिट होत आहेत आणि या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला नवीन बायर्स ऍड होत आहेत, सेलरचे एसएल होतील, सेलर पळून जातील मार्केटमधून, बायर्स ऍड होतील, तर मार्केट काय करणार आहे, मार्केट वरतीच जाणार आहे. हे सिंपल सायकोलॉजी. ठीक आहे, आणि एवढं डोकं लावून सुद्धा जर नाही आपल्या फेवरमध्ये मार्केट गेलं तर छोटंसं एसएल घेऊन टाकतो आपण. ठीक आहे, तर आता हे बघा, असा प्रॉफिट लॉस चालू आहे. $1300, $1500, $1000. ठीक आहे, बघू आपण पुढे काय होतं. रात्रीचे 2 वाजताय आणि इथे आता $500 $600 प्रॉफिट रनिंग आहे. ठीक आहे, मी माझ्या एसएलला कॉस्ट शिफ्ट करतोय आणि आता मी चाललोय झोपायला. जे होईल ते सकाळी बघू. इथून जर रात्रभरात ट्रेंड येतो वेल अँड गुड, एसएल होतो सॉरी कॉस्ट जर आपण एक्झिट करतो तरी वेल अँड गुड. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, बघू पुढे काय होतं. गुड मॉर्निंग, सकाळचे 7 वाजता आहेत आणि मार्केटने आपल्याला कॉस्ट इथे बाहेर काढलेले आहे. ठीक आहे, जर आपला ट्रेडचा रिझल्ट बघायचा ठरला तर आपण $100 प्रॉफिटमध्ये निघालो, म्हणजे मी स्टॉप लॉसला माझ्या ट्रेल केलं होतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला माझा ओव्हरऑल अकाउंटची समरी दाखवतो. $101 प्रॉफिट चालू आहे, 0.10%. आपलं टार्गेट आहे 10%, $10,000. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.